नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी घेऊन आलो तुमच्यासाठी आणखी एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग स्पेशल होणार आहे कारण आज आहे मकर संक्रांत. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आय होप तुम्ही सर्व सुरक्षित आणि मजेत असाल आणि असायलाच पाहिजे. तर सर्वांनी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आणि मागच्या वर्षात आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील तर त्यांना पाठी सोडून आपण पुढच्या वर्षात नवीन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळची 8:30. माझी थोडीशी कामं आहेत ते मी करून घेतो कारण आपल्याला एका मंदिरात जायचं आहे. म्हणजे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे, त्या मंदिरात जायचं आहे. तर मित्रांनो, मी आता मंदिरात आलो आहे. जसं की तुम्ही माझ्या पाठी बघू शकाल, हे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे. चला पाया पडून येऊया. हे बघू शकता तुम्ही आतून. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला थोडंसं मंदिर दाखवतो कसं काय आहे ते. हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. आणि इकडे बसायला पण केली नाही, बेंचेस टाकले नाही बसण्यासाठी. आणि इकडे छोटंसं एक गार्डन केली नाही, मस्त असं आहे. मित्रांनो, मी आता निघतोय, थोडा गावात जातोय, सामान आणायचं आहे तर त्यासाठी जातोय. तर मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर मित्रांनो, सर्व सामान घेतलं आणि आता निघतोय घरी आलो. आणि आज आमच्याकडे मकर संक्रांती निमित्ताने एक स्पेशल पदार्थ बनतोय, तर मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आज आमच्याकडे बनते पुरणपोळी. आई आता बनवते. तर मित्रांनो, पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत. तर आता आमच्याकडे काय काय मेनू बनला आहे तो तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिला भात, पुरणपोळी, वाटाण्याची भाजी आहे, पाल्याची भाजी आणि डाळ आहे. मित्रांनो, तुमच्याकडे मकर संक्रांती निमित्ताने काय बनलं होतं हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.